नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आतापर्यंत आपण बघितलं की सरू सापडलेली नसते. दरीत पडलीये त्या क्षणापासून तिचा तपास सुरू झालेला असतो. तरी सुद्धा सरूचा काही एक तपास नसतो. सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली असते. सगळीकडे धावपळ असते. काय करावं आणि काय नाही काही सुचत नसतं. कमळीने एकच ध्यास घेतलेला असतो, माझी आई जिवंत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मला ती सापडणार म्हणजे सापडणार. पोलिसही अगदी वेडी झालेली असतात. गावकरी सुद्धा खूप तपास करतात, पण सरूचा काही तपास लागलेला नसतो. कमळी हट्ट सोडायला तयार नसते. दरीपासून ती हटतच नसते. मी इथेच थांबणार आहे, माझी आई जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी काही घरला जात नसते. आता गावातली मंडळी, पोलीस, निंगी, बंड्या सगळेच सांगून थकलेले असतात की कमळी तू घरी जा. सरू काकीचा काही तपास लागला की ते लोक आपल्याला सांगायला येतील. कमळी अजिबात ऐकत नसते. माझ्यामुळे आईची ही अवस्था झालीये, ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी काही घरी जात नसते. आता कमळी हट्टीपणा करत असते आणि तिथेच थांबलेली असते. कमळी हट्टीपणा करते कारण सरू शिवाय या जगात कमळीचं कोणीच राहिलेलं नसतं. एकमेव सरूच तिचा आधार असते आणि तो आधार सुद्धा गेलेला असतो. त्यामुळे कमळी अगदी वेडीपिशी झालेली असते. त्या दरी जवळून ती घरी जायला तयार नसते. तेवढ्यात काय एक माणूस अगदी धावपळ करत आलेला असतो शेजारच्या गावातनं. त्याला कळालेलं असतं की दरीत कोणीतरी पडलंय. तो अगदी पळतच सुटतो आणि पोलिसांना येऊन सांगतो की आता खाली हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती ऍडमिट केली आणि ती फार सिरियस आहे. कमळीने, बंड्याने, निंगीने एवढा शब्द ऐकलेला असतो म्हणजे त्यांना अंदाज येतो. खाली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय म्हणजे 100% दरीत पडलेली माझी आईच आहे ती. तर निंगी, बंड्या, कमळी कशाचा काही एक विचार करत नाही म्हणजे अगदी हॉस्पिटलच्या दिशेने पळत सुटलेली असतात. तिथे जातात तर इतकं घाबरलेले असतात की आता करायचं काय. नक्की सरू काकी का हे कोणाला विचारायचं, आणि सरू काकी असेल तर ती कोणत्या अवस्थेत असेल. सगळ्याच बाजूने अगदी वेडे झालेले असतात. पण आता काही झालं तरी हिंमत करून नेमकी कोण आहे एवढं तर बघायला लागणार. अगदी हिंमत करतात आणि विचारतात ऍडमिट केलेलं पेशंट कुठे आहे आत्ता, ते खूप सिरियस आहे. तेव्हा म्हणतात ते बघा जगणार नाहीये ते पेशंट, खूप सिरियस आहे ते पेशंट. त्यामुळे प्लीज तुम्ही बघायलाही जाऊ नका, फार वाईट अवस्था आहे त्याची. आता निंगी आणि कमळी तर अजून हादरून जातात की वाईट अवस्था आहे आणि जगणार नाहीये म्हणल्यावर आता करायचं काय. निंगी अगदी दबक्या पावलाने पुढे पुढे चाललेली असते आणि तिचा हात पकडून डोळे मिटून कमळी चाललेली असते. कारण आई असेल तर आईला या अवस्थेत कमळीला बघणं अशक्य असतं. पण कमळी हिंमत करते आणि म्हणते निंगी तू पुढे चल, तुझ्या मागे मी येते. आता हिंमत करून दोघी चाललेली असतात तेव्हा सिस्टर म्हणतात मागेच थांबायचं, पुढे जायचं नाही. या पेशंटची इतकी बेकार हालत आहे की कोणी सुद्धा बघू नये अशी इच्छा आणि मागेच व्हायचं. आता कमळीला आणि निंगीला तिथून हकलवून देतात. तशीही कमळीची आणि निंगीची हिंमत नसतेच की नेमकी कोण आहे हे बघण्याची. तरी सुद्धा हिंमत करून ते पुढे चाललेले असतात तर सिस्टर त्यांना मागं घालवते. आता त्या जेव्हा मागं येतात तेव्हा कमळी तर बाहेर जाऊन बसते. निंगी म्हणते काय चाललंय आणि काय नाही, मी जरा एकदा. आता मात्र मागचा पुढचा विचार न करता कमळी म्हणते मी इथे बसते बाई, तू स्वतः जाऊन ये. निंगी म्हणते माझ्या पद्धतीने मी चौकशी करते. निंगी सुद्धा खूप हिंमत करते आणि इकडे तिकडे फिरत असते. आता निंगीला डायरेक्ट विचारता येत नसतं कारण निंगी सुद्धा घाबरलेली असते. सरू काकी जरी असली तरी तिला बघणं अशक्यच आहे निंगीसाठी सुद्धा. पण कमळीसाठी तिथपर्यंत जाऊन कोण आहे निदान चौकशी करणं एवढी गरज वाटते. कमळी तर तिथे एका बाजूला बसलेली असते घाबरून, आणि निंगी सुद्धा आता निघून गेलेली असते की मी बघतेच नेमकी कोण आहे तिथे. आता मात्र निंगी जाते आणि म्हणते सिस्टर ती व्यक्ती जी ऍडमिट केली आहे ती कोण आहे हो? तेव्हा सिस्टर म्हणते कोण आहे म्हणजे पेशंट आहे. अहो हो, पण ते बाई आहे की माणूस आहे? अहो माणूस आहे आणि इतका सिरियस आहे ना की त्याला रक्त दिल्याशिवाय तो काय वाचणार नाही आणि मुळात त्याचं काही ओळखही पटत नाहीये. अनोळखी दिसतोय कुणीतरी, पण त्याची मदत करणं कर्तव्य आहे. पण त्याचा ब्लड ग्रुप इतका रेअर आहे की तो ब्लड ग्रुपच मॅच होत नाही कोणाशी. बँकेत ब्लड ग्रुप, या ब्लडचं ते मॅचेस होत नाही आणि बँकेत सुद्धा रक्त शिल्लक नाहीये. त्यामुळे फार अवघड आहे हो. आणि डॉक्टर म्हणताय याला जर रक्त घातलं तर हा वाचेल, नाही तर हा काय वाचू शकत नाहीये. निंगी आता तिथून निघते आणि निंगीला जरा दिलासा मिळालेला असतो की असू दे, माझी सरू काकी नाहीये ना, मग असू दे, आपल्याला तरी काय करायचंय. कमळीमध्ये काय झालं, सरू काकी नाहीये, कोणीतरी माणूस ऍडमिट आहे, त्याचा ऍक्सिडेंट झालाय, ऍक्सिडेंट केस आहे. आता यांच्या जरा जीवात जीव आलेला असतो की आपली काकी नाहीये, ऍक्सिडेंट केस आहे म्हटल्यावर बाहेर जाईल कोणीतरी, आपल्याला काय करायचंय. निंगी म्हणते कमळे तुला माहितीये का ग, ते बॉम्बे पिंबे तुझा जो ब्लड ग्रुप आहे ना तोच ब्लड ग्रुप आहे त्या माणसाचा. आणि सिस्टर अशी म्हणत होती की जर याला नाही मिळालं वेळेत रक्त तर हा काय वाचू शकत नाहीये. पण जाऊ दे, मुरुदे, आपल्याला काय करायचंय.
आपल्याला आपल्या सरू काकीशी मतलब आहे, तिला शोधायला आलो आपण, तिला शोधूया. कमळीच्या कानावर शब्द पडलेले असतात की जर रक्त मिळालं नाही तर हा माणूस काय वाचणार नाही, हा दगावणार. आता मात्र काय करावं आणि काय नाही हिला सुचत नसतं. माझ्या आईला शोधायचं तर आहेच, पण मी जर रक्त दिलं नाही तर माणुसकीला कलंक लागेल. आपण माझी आई सापडत नाहीये म्हणून एवढी धडपडतोय, हा सुद्धा कोणाचा तरी वडील भाऊ मुलगा असणारच ना. हा जर घरी गेला नाही तर माझी जी अवस्था झालीये, बरोबर ती अवस्था याच्या नातेवाईकाची होणार. कमळीच्या मनात विचार चाललेले असतात. निंगी तिला पुढे खेचत असते. सिस्टर सारखी सारखी येते, जोर जोरात ओरडत असते, प्लीज कोणाचं ब्लड ग्रुप असेल बॉम्बे काय तर प्लीज प्लीज मदत करा. आता रेअर ब्लड ग्रुप असतो आणि सहजासहजी हा ब्लड मिळत नसतं. आता सिस्टर मध्ये सगळीकडे आम्ही चौकशी केली आहो, पण फक्त रक्त मिळत नाही याच्याने हा पेशंटचा जीव जाणार आहे. प्लीज कोणीतरी माणुसकी दाखवा आणि समोर या प्लीज प्लीज. 2-3 वेळेला सिस्टर आलेली असते. कमळी आणि निंगी काय जागच्या हालत नसतात. कोणी दुसरी बाई ऍडमिट झाली का अशी तशी त्यांची चौकशी चाललेली असते. कारण सरू ज्या वेळेपासून ती जरी पडली त्या वेळेपासून कोणी ऍडमिट झालं का ही चौकशी या दोघी आता करत असतात, पण तसं कोणी ऍडमिट झालेलंच नसतं. त्यामुळे यांनी जी चौकशी केलेली असते त्याचा काही उपयोगच होत नसतो. आता मात्र चौकशी करून या माघारी निघालेली असतात. या नाराज झालेले असतात की कितीही प्रयत्न केला तरी सरू काकी काही सापडली नाही. आता या माघारी निघतात, पण कमळीचा पाय काही निघत नसतो. कमळी म्हणते, निंगे आई सापडत नाहीये म्हणून मी एवढी काचवीत झालीये. हा जो माणूस आहे मरणाच्या दारात, हा जर घरी गेला नाही, रक्त मिळालं नाही तर हा हे जग सोडून जाणार. त्याच्या घरची तर आयुष्यभर वाट बघतील ग. माझ्यावरची वेळ आली ती कुणावर येऊ नये. मला असं वाटतंय की मी या माणसाला रक्त द्यावं. निंगी म्हणते, कमळी तुला कळतंय का आपल्यावर काय प्रसंग आहे आणि तुझं काय चाललंय ग हे मध्येच. कमळी म्हणते, हे बघ जे असेल ते असेल, माणुसकी जपणं आपलं कर्तव्य आहे आणि माणुसकीच्या नात्याने त्या माणसाला मी रक्त देणं गरजेचं आहे. निंगी खूप समजावते पण कमळी काय ऐकायला तयार नसते. कमळी म्हणते, नाही मी रक्त देणार आणि मी जाणारच. शेवटी आता कमळी गेलेली असते आणि सिस्टरला म्हणते, माझा ब्लड ग्रुप या माणसाच्या ब्लड ग्रुपशी मॅच होतोय, मी रक्त देते. सिस्टर म्हणतात, चला ज्या रूम मध्ये त्या माणसाला टाकले ना तिथेच तुम्हाला नेते आणि तिथेच तुमचं रक्त घेते. ती म्हणते चालतंय. म्हणून आता खूप हिंमत करून कमळी गेलेली असते आणि कमळी घाबरत घाबरत तिथे जाते आणि राजनच्या तिथे जाते तर बघते तर काय ते पेशंट दुसरं तिसरं कोणी नसून राजन काका असतात. आता मात्र कमळीच्या पायाखालची जमीन सरकते की राजन काका. कमळी काय करू आणि काही नाही, काही सुचत नसतं, अगदी सुन्न पडलेली असते. राजन काका उठा, राजन काका उठा. राजन बेशुद्ध असतो आणि आता मरणाच्या याच्यात असतो. कमळीला इतकं अवघड परिस्थिती निर्माण झालेली असते की एकीकडे माझी आई या जगात नाहीये आणि बापाच्या ठिकाणी असलेला राजन काका सुद्धा चाललाय. खूप खूप वाईट परिस्थिती येते. कमळी हिंमत करते, राजनला हलवते, उठवण्याचा प्रयत्न करते. सिस्टर म्हणते, प्लीज त्यांना तुम्ही त्रास देऊ नका ना, ते उठणार नाहीये. त्यांना जोपर्यंत शरीरात रक्त जात नाही तोपर्यंत ते उठत नसतात. तुम्ही देवासारखे धावून आलात, रक्त देताय म्हणून ठीक आहे, पण आमचे प्रयत्न बघू, वाचले तर वाचले. कमळी आता रक्त वगैरे देते आणि प्रोसिजर चालू झालेली असते. राजनला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतात डॉक्टर लोक. आता मात्र कमळीचं रक्त देऊन झालेलं असतं. कमळीला फार वाईट वाटतं की राजन काकाची ही अवस्था कशी झाली. कमळी खूप खूप दुःखात असते. तेच तिकडे अन्नपूर्णा आजी तर खूप काळजी करत असतात आणि बंड्याला सुद्धा फोन लावून सांगितलेलं असतं की राजन काका आलेत का. तेव्हा बंड्या म्हणतो, नाही राजन काका आलेच नाहीये इथे. अरे ते कमळीला भेटायलाच निघालाय पण त्याचा काही फोन वगैरे लागत नाहीये. तेव्हा बंडा म्हणतो, अन्नपूर्णा आजी तुम्ही काळजी करू नका, ते आले की मी तुम्हाला फोन लावतो. अन्नपूर्णा आजी खूप काळजी करत असतात. फोन वगैरे कॉन्टॅक्ट काहीच होत नाही. अरे सकाळपासून तो निघाला, इतक्या वेळ तो पोहोचायला हवा होता आणि पोहोचून तो माघारी सुद्धा निघणार होता. बंड्या म्हणतो, अन्नपूर्णा आजी मला काही कळालं तर मी लगेच तुम्हाला फोन लावतो. अन्नपूर्णा आजी घाबरलेले असतात आणि देवी आईच्या समोर आता हात जोडत असतात की माझ्या पोराला सुखरूप घरी आण देवी आई. काही चुकलं असेल तर मला माफ कर, पण माझं माझं पोरग मला सुखरूप हवंय. अन्नपूर्णा आजी खूप रिक्वेस्ट करत असतात देवी आईला आणि इकडे देवी आईने घराणं ऐकलेलं असतं. तेवढ्यात काय कमळीचा फोन आलेला असतो. अन्नपूर्णा आजी राजन काका अमक्या अमक्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेत आणि ते खूप सिरियस आहे. त्यांना रक्ताची गरज होती, मी रक्त दिले आणि त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू झाले. अन्नपूर्णा आजी आता कशाचाही विचार करत नाही, भरधाव वेगाने राजनकडे यायला निघालेले असतात. आता अन्नपूर्णा आजीचं देवीने घराणं ऐकलेलं असतं. कमळी त्यांना वेळेत मिळालेली असते आणि रक्त सुद्धा. सगळंच काही आता गोष्टी जुळवून आलेले असतात आणि देवीने घराणं ऐकल्यामुळे अन्नपूर्णा आजीच्या मुलाला निदान मदत मिळालेली असते, रक्त मिळालेलं असतं. त्यामुळे अन्नपूर्णा आजीला एक दिलासा असतो. पण आता राजनला भेटायचंय याच्याने अन्नपूर्णा आजी अगदी धावपळ करत निघालेली असतात.
काही करून राजेंना मला एकदा डोळ्याने बघायचंय, कारण राजेंना मी जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत माझ्या काही जीवात जीव येत नसतो. अन्नपूर्णा आजी निघाल्यात, कमळीने सुद्धा रक्त दिलेलं असतं. मित्रांनो, बघू एवढी सगळी धावपळ केलेली असते. कमळीने, अन्नपूर्णा आजीने राजेंना वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना केलेली असते. कमळीने स्वतःची आई सापडत नाही तरी सुद्धा राजेंना रक्त दिलेलं असतं. राजांची काळजी घेत असतात निंगी, कमळी. हे सगळं करून डॉक्टरांच्या प्रयत्नाने सगळ्यांना यश येणार का? आणि राजन काकाचा जीव खरंच वाचणार का? देवी आई कमळीला यश देणार का? आई नाही तर निदान वडिलांचा तरी जीव कमळी वाचवू शकते का? आणि राजनच कमळीचे वडील आहे हे सत्य कमळीला कळणार का? अन्नपूर्णा आजी तर येत असतात, पण आता त्यांच्या मुलाचा जीव वाचणार का ही भीती तर त्यांना असतेच. बघू आता देवी आईच्या मनात काय आहे, आणि कमळीला यश येणार का? आणि डॉक्टरांचे प्रयत्न करून राजेंचा जीव कमळी वाचू शकणार आहे का? हे जर बघायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.